नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मल्हारने त्या डीलरला पकडलेलं असतं आणि तो डीलरला विचारत असतो की सांग, या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे? तुला ही खोटी जबानी द्यायला कोणी सांगितलं? बोल पटकन. तेव्हा तो डीलर म्हणतो की माफ करा सर, मला क्षमा कामत मॅडमने सांगितलं. आता हे ऐकल्यावर मात्र मल्हार आणि मंजुळाला मोठा धक्का बसतो. तरीही मल्हार त्याला म्हणतो की खोटं बोलू नकोस हा, कोणाला पाठीशी घालतोय, बोल पटकन. तर तो डीलर म्हणत असतो की माफ करा साहेब, मी तुम्हाला खरं खरं सांगतोय. हो, क्षमा मॅडमनीच मला मंजुळा मॅडमला फोन करायला सांगितला होता आणि घरी येऊन ते नाटक करायला सुद्धा मला त्यांनीच सांगितलं आहे. बहो, मी सगळं काही खरं सांगतोय आणि या कामाचे त्यांनी मला पैसे देखील दिलेत. हे बघा, तुम्ही जर म्हणालात ना तर मी सगळं काही पोलिसांना खरं खरं सांगेल, पण तुम्ही मला मारू नका प्लीज. तो डीलर अगदी गयावया करत असतो, त्यामुळे मल्हार त्याला सोडतो. परंतु डीलरने क्षमाचं नाव सांगितलेलं असतं, त्यामुळे मल्हारला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. मल्हारच्या हातातून रक्त येत असतं आणि ते मंजुळा बघते. मंजुळा ते बघते आणि मल्हारला विचारते की साहेब, तुमच्या हातातून तर खूपच रक्त येत आहे. आणि मग मंजुळा लगेचच तिच्या साडीचा पदर फाडते आणि मल्हारच्या जखमेवर लावते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मल्हार मंजुळाकडेच बघत असतो आणि त्याला वैदेहीची आठवण होत असते. तर मंजुळा मल्हारला म्हणत असते की खरंच माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास बसत नाही. मल्हार म्हणतो की गुन्हेगार जरी कोणीही असला ना तरीही मी त्याची शिक्षा तुला होऊ देणार नाही वैदेही. तेव्हा मंजुळा म्हणते की वैदेही नाही, मंजुळा. तेव्हा मल्हार कुठेतरी भानावर येतो. तर इकडे मल्हार क्षमा वहिनी असं ओरडतच बाहेरून येत असतो. तर विजय विचारत असतो की अरे मल्हार, तुझ्या हाताला काय झाले? मल्हार म्हणतो की मी तुम्हाला सर्व काही सांगतो, पहिल्यांदा मला सांगा की क्षमा वहिनी कुठे? त्यांना तू आत्ताच्या आत्ता बोलव. तितक्यातच क्षमा तिथे येते. क्षमा विचारते की अहो भाऊजी, तुमच्या हाताला काय झालंय? तर घरातले सर्वजण तिथे जमा झालेले असतात. स्वराज देखील आलेला असतो. मल्हार क्षमाकडे बघत म्हणतो की मंजुळाबाईंवर चोरीचा खोटा आरोप घेणारी व्यक्ती सापडली आहे दादा. स्वराज म्हणतो की कोण आहे गुरुजी, कोणी केलं हे सर्व? तेव्हा मल्हार सांगतो की तुझ्या मावशी आईने. ऐकल्यावर मात्र सर्वांना मोठा धक्का बसतो. विजय म्हणतो की अरे मल्हार इतका घाणेरडा आरोप करतोय आणि तेही क्षमावर. अरे निदान समोर लहान मुलं आहे ते तरी बघ. तेव्हा मल्हार म्हणतो की दादा, मंजुळाबाईंचा अपमान सुद्धा याच सगळ्यांसमोर झाला होता आणि या सगळ्याचा त्रास या घरातल्या या लहान मुलालाच झालाय. तुमच्यावर हे आरोप करताना मला काय आनंद होत नाहीये वहिनी, परंतु मला जे काही कळलंय त्यातून मला सुद्धा खूप त्रास झालाय. क्षमा म्हणते की अहो भाऊजी, काल आलेली ती बाई, तिच्यामुळे तुम्ही माझ्यावर आरोप करताय आणि काय कळलंय ते तरी कळू द्या ना मला. मल्हार म्हणतो की मला त्या प्रॉपर्टी एजंटने सगळं काही सांगितलंय वहिनी. ने मला हे देखील सांगितलंय की क्षमा कामत यांच्या सांगण्यावरूनच मी मंजुळाबाईंबद्दल खोटं बोललो. क्षमा म्हणते की हे सर्व खोटं आहे, मी कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. मल्हार म्हणत असतो की अहो क्षमा वहिनी, किती खोटं बोलताय, आता तरी खरं सांगा. तर मोनिका हळूच पिहूला इशारा करते. पिहू म्हणते की डॅडा, तू जे काही बोलतोयस ते अगदी खरं बोलतोयस. क्षमा काकूनेच मंजुळा गुरुजींना फसवलंय. क्षमा म्हणते की अगं काय बोलतीयस तू पिहू, तुला कोणी सांगितलं हे? आणि मग पिहू मल्हारला तो व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये क्षमा स्वतःच्या हाताने मंजुळाच्या बॅगमध्ये तो हार टाकत असते. क्षमा जेव्हा हे सर्व बघते तेव्हा तिलाही मोठा धक्का बसतो. क्षमा मनात म्हणत असते की मोनिका, तू मला किती वाईट अडकवलंयस. स्वराज जेव्हा हा व्हिडिओ बघतो तेव्हा त्यालाही मोठा धक्का बसलेला असतो. तर मल्हार मोनिकाला म्हणतो की मोनिका, जर तुला हे सर्व आधीपासून माहीत होतं तर तू मला का सांगितलं नाहीस? स्वराजचा त्रास तुला दिसला नाही का? मोनिका म्हणते की अरे पण क्षमा वहिनींचं नक्की इंटेन्शन काय होतं हेच मला समजत नव्हतं. फ्रँकली कॉन्टेस्टमध्ये पिहूने हारा म्हणूनच क्षमा वहिनींना मंजुळाला बाहेर काढायचं असं वाटलं होतं मला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये स्वराज देखील त्यांना सामील आहे असं वाटलं होतं, पण मला पण ॲक्च्युली तसं नाही आहे. पण स्वराज त्यांना सामील नाही आहे हे तर मला आत्ता कळलंय. क्षमा वहिनीनं इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने मंजुळा आणि स्वराजला घराबाहेर काढण्याचा जो प्लॅन बनवलाय तो इतका सिस्टमॅटिक आहे की मी सुद्धा हैराण झाली आहे. खरंच क्षमा वहिनी, तुम्ही असं का केलं? स्वराज म्हणतो की मावशी आई, तू असं का केलंस? तुला माझ्या आईचा त्रास दिसत नाही का? तूच मला नेहमी म्हणायचीस ना की खोटं बोलायचं नाही, मग तू का खोटं बोललीस? मल्हार म्हणतो की प्रश्न तर आम्हाला सर्वांनाही पडलाय. तुम्ही असं काही करू शकता हे मला कधीच वाटलं नव्हतं. क्षमा रडत असते आणि रडतच ती तिच्या रूममध्ये निघून जाते. स्वराज देखील तिथून निघून जातो. मोनिका मात्र मनामध्ये विचार करत असते की कसला ब्रिलियंट प्लॅन होता हा. मोनिका, यू आर टू गुड.
इकडे क्षमा तिच्या रूममध्ये येऊन खूप रडत असते आणि म्हणत असते, स्वराची आई होण्याच्या नादात मी इतकी आंधळी झाले की मी माझ्या स्वरालाच त्रास दिला. मी तर मातृत्वाचा अपमान केलाय. मी आई होण्याच्या लायकीचीच नाहीये. क्षमा तिच्या हातानेच तिचं तोंड झोडून घेत असते. तेव्हा विजय येतो आणि म्हणतो की क्षमा अगं काय करतीयस तू हे? क्षमा म्हणते की माझं चुकलं, मला शिक्षा व्हायला हवी, मी खूप चुकीचं वागली आहे. विजय तिला शांत करत असतो. तो क्षमाला विचारतो की क्षमा, मल्हार आता जे बाहेर काही बोलला ते खरंय? क्षमा म्हणते की हो, खरं तर मला मंजुळा ती सहनच होत नव्हती. स्वराज मला मावशी आई म्हणत होता, कधीतरी मला आई म्हणून हाक मारेल एवढीच आशा होती. पण ही मंजुळा आली आणि आता तीच त्याची आई झाली. स्वराज माझ्यापासून लांब होऊन मंजुळाच्या जवळ जाईल अशी मला भीती वाटायला लागली आणि मी खूप इन्सिक्युअर झाले आणि मोनिकाच्या सांगण्यावरून मी मंजुळाला फसवलं. जय म्हणतो की मोनिकाच्या सांगण्यावरून? पण तिच्यात तिचा काहीच दोष नाहीये. चूक खरी तर माझी झाली. तिच्या सांगण्यावरून मी हे सर्व केलं नसतं तर आजचा दिवस बघायलाच भेटला नसता. विजय म्हणतो की जाऊ दे क्षमा, तुला तुझी चूक तर लक्षात आली ना? क्षमा म्हणते की स्वराचं प्रेम मिळवण्यासाठी मी एवढं सगळं काही केलं आणि त्याच्यामुळेच ती जास्त लांब गेली. मला खरंच नव्हतं माहीत की तिचं आणि मंजुळाचं नातं एवढं घट्ट आहे. विजय म्हणतो की ते नातं घट्ट असायला कारणसुद्धा तसंच आहे. कारण मंजुळाबाई हुबेहूब स्वराची आई म्हणजे वैदेहीसारखी दिसते. हे ऐकून क्षमालाही मोठा धक्का बसतो. तेव्हा विजय सांगतो की आषाढीच्या दिवशी चुकून मंजुळाबाईंचा पदर वाऱ्याने उडाला आणि जेव्हा मल्हारने त्यांना बघितलं तेव्हा मल्हारला असं वाटलं की वैदेहीच आहे आणि त्याला प्रचंड मोठा शॉक बसला आणि तो बेशुद्ध पडला. स्वराला सुद्धा असं वाटतंय की देवाने तिच्या आईला तिच्यासाठी परत पाठवलंय. आईंनी देखील ही गोष्ट ऐकलेली असते आणि आई म्हणतात की विजय, अरे हे सर्व काय आहे? विजय म्हणतो की हो आई, खरं तर मी तुम्हाला हे आधीच सांगायला हवं होतं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. क्षमा म्हणते की माझ्या हातून तर खूप मोठी चूक झाली आहे. मला नाही वाटत की स्वरा मला परत कधी माफ करेल. आई म्हणतात की क्षमा, तू मंजुळाच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेऊन सन्मानाने जर तू तिला घरी घेऊन आलीस ना तर स्वराज तुला नक्कीच माफ करेल. विजय म्हणतो की हो क्षमा, आणि हे काम तुला आता लवकरात लवकर करावं लागेल. क्षमा लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि मंजुळा विरोधात केलेली तक्रार मागे घेते. सगळ्या प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतर मंजुळा तिथून जात असते. तेव्हा क्षमा तिच्या मागे येते आणि ती मंजुळाला म्हणते की मला माफ कर मंजुळा, खरं तर स्वराच्या प्रेमापोटी ती माझ्यापासून लांब जाईल म्हणून मी हे सर्व केलं. मला खरंच माफ कर. खरं तर तूच माझ्या विरोधात कंप्लेंट कर की मी तुझ्या विरोधात खोटे पुरावे जमा केले आणि तुला बदनाम केलं. मंजुळा म्हणते की नाही वहिनी, मी तसं काहीही करणार नाही. कोणी जर आपली गाय मारली तर आपण त्याचं वासरू मारू नये असं म्हणतात. क्षमा म्हणते की अगं मंजुळा, तुला खरं सांगते की मला जर माहीत असतं ना की तू स्वराच्या आईसारखी म्हणजे वैदेहीसारखी तर मी तुझ्याशी कधीच असं वागली नसते. मला माहिती आहे की तुला खूप त्रास झाला आहे आणि स्वराजला सुद्धा. त्याला आई म्हणून हाक मारणारं कोणी नाही, आईसारखं मन सुद्धा नाही आहे माझ्याकडे. मंजुळा म्हणते की असं म्हणू नका वहिनी, तुम्ही स्वराजवर किती माया करता हे मी बघितलंय. क्षमा म्हणत असते की तरीही मला माझ्या वागण्याचा किती त्रास होतोय मी तुला नाही सांगू शकत. विजय म्हणतो की मंजुळाबाई, क्षमाकडनं चूक झाली यात काही शंकाच नाही, परंतु तुम्ही देखील आम्हाला आता मोठ्या मनाने माफ करा. मंजुळा म्हणते की विजय भाऊजी, झालं गेलं ते गंगेला मिळालं आणि मी सूड उगवणारी मंजुळा अजिबात नाही. आपण सगळं काही विसरून जाऊयात. क्षमा म्हणते की मंजुळा, माझ्यामुळे तुझ्या घरच्यांना तुला एवढा त्रास झाला त्याची परतफेड मी कशी करू शकणार आहे? मंजुळा म्हणते की लोकांची पर्वा मी नाही करत वहिनी, परंतु तुमच्या खांद्यावर नेम ठेवून धरणारी व्यक्ती तर दुसरी कोणीतरीच आहे आणि ही गोष्ट मला आधीच कळली होती आणि तुम्ही त्या व्यक्तीचं नाव मला सांगणार नाही हेही मला माहिती आहे. पण मला खात्री आहे एक ना एक दिवस ती व्यक्ती स्वतः माझ्यासमोर येऊन गुन्हा कबूल करेल. क्षमा म्हणते की मंजुळा, पण प्लीज तू आता थांब, निदान स्वरासाठी तरी घरी चल. इतक्यातच मल्हार येतो आणि म्हणतो की मंजुळाबाई नक्कीच घरी येतील, त्यांना यावंच लागेल. कारण ज्या व्यक्तीने मंजुळाबाईंचा अपमान केला तीच व्यक्ती घरी त्यांचं स्वागत करण्यासाठी वाट बघतीये आणि जर तसं झालं तरच स्वराज आपल्या सर्वांना माफ करू शकेल. मंजुळा मनामध्ये म्हणत असते की आता माझ्या प्रत्येक अश्रूचा आणि जेलमधील प्रत्येक क्षणाचा कसा बदला घेते ही मंजुळा आता बघाच. आता फक्त मंजुळा म्हणा आणि 2 हाना. तर इकडे मोनिका स्वराजकडे येते आणि म्हणते की स्वराज, अरे तुला कळलं का, मावशी आईने मंजुळा विरोधात जी कंप्लेंट केली होती ती मागे घेतली आहे. स्वराज म्हणतो की खरंच, म्हणजे आता मंजुळा गुरुजी आपल्या घरी येणार आहेत? मोनिका म्हणते की नाही रे, मला नाही वाटत की मंजुळा परत इथे येईल. तेव्हा स्वराज विचारतो की का बरं? मोनिका म्हणते की अरे तूच विचार कर की आता क्षमा वहिनीने त्यांचा एवढा इन्सल्ट केलाय आणि मग ती इथे कशाला परत येईल. तेवढ्यातच मल्हार तिथे येतो आणि म्हणतो की क्षमा वहिनींनी कंप्लेंट घेतली हे बरोबर आहे, पण मंजुळाबाई या घरात पुन्हा येणार आहेत, कोणाची इच्छा असो नाहीतर नसो.
त्या परत येणार आहेत त्यांच्या स्वराजसाठी, कारण काही माणसांना त्यांच्या इगोपेक्षा प्रेम जास्त महत्त्वाचं असतं. मोनिका म्हणते की का उगाच खोटी आशा दाखवतोय बिचाऱ्याला. मल्हार म्हणतो की स्वराज, तुझ्या मोनिका काकूंशी जरा मला प्रायव्हेट बोलायचंय, तू कानावर हात ठेव. आणि मग स्वराज लगेचच कानांवर हात ठेवतो. मल्हार मोनिकाला म्हणतो की मागच्या वेळी जेव्हा तू स्वराजचे कपडे जाळले होते तेव्हा तुला कसं घराबाहेर काढलं होतं माहिती आहे ना. त्यावेळी फक्त स्वराजने विनंती केली म्हणून तुला घरात घेतलं होतं. पण यावेळी मात्र तसं होणार नाही. यावेळी जर असं काही घडलं तर मी तुला फक्त घरातून नाही तर आयुष्यातून बाहेर काढून टाकेल. हे ऐकून मोनिकाला मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजुळाचं स्वागत करण्यासाठी मोनिका स्वतःहून पायघडा घालत असते आणि फुलं उधळत असते. मोठ्या आदराने मंजुळाचं स्वागत होत असतं. स्वराज लगेच पळत पळत येतो आणि मंजुळाला मिठी मारतो. स्वराज म्हणतो की आई, तू खरंच आलीस, तू माझ्यासाठी आलीस. आणि तो मोनिकाला म्हणतो की मनुका काकू, खरंच तुम्ही खूप छान तयारी केली माझ्या आईच्या येण्याची. मोनिकाला मात्र हे अजिबातही सहन होत नसतं. मोनिकाला मात्र खूप राग आलेला असतो, कारण तिचा नाईलाज असतो की तिला हे सर्व करायला लागतं. मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.